नमस्कार, मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत शाही पनीर। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला पॅन जो आहे तो गरम करायला ठेवायचा आहे। पॅन गरम झाल्यानंतर 2 चमचे इतकं तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 क्यूब आपल्याला बटरचा टाकायचा आहे। बटर मेल्ट होत आलेला आहे, तुम्ही पाहताय। आता मी गॅस बारीक केलेला आहे। आता आपल्याला 1 चमचा जिरे, 3 ते 4 मिरे, सोबतच 1 मोठी विलायची, दालचिनी, लवंग, 1 तेजपत्ता आणि त्याच सोबत 4 ते 5 हिरवी विलायची घालायची आहे आणि हे सर्व छान असं परतून घ्यायचंय। आता आपल्याला यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत। तर क्वांटिटी लक्षात ठेवा, 2 कांद्याला आपल्याला 4 टोमॅटो लागणार आहेत। तुम्ही जेवढे कांदे घेणार आहात त्याच्या डबल टोमॅटो घ्यायचे आहे। तर मी 2 कांदे घेतले होते। कांदा छान असा परतून झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये 4 टोमॅटो घालून घ्यायचे आहेत। टोमॅटो देखील व्यवस्थित असे परतून घ्यायचे। मी गॅस थोडासा मीडियम केलेला आहे या ठिकाणी। आता आपल्याला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। 1-2 मिनिटं परतून घ्यायचंय। त्यानंतर सुकलेली लाल मिरची घेतलेली होती 2, त्या तोडून टाकायच्या आहेत। पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं परतल्यानंतर आपण घेतलेले काजू होते ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। याचबरोबर कोथिंबीरच्या काड्या घालायच्या आहेत आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचंय। छान असं परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। साधारण 1 ग्लास इतका मी गरम पाणी यामध्ये घातलेला आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत। या पद्धतीने प्रेस करून दाबून पाहायचं आहे। टोमॅटो पटकन असे बारीक होत आहेत। आता आपल्याला मोठा तेजपत्ता, मोठी विलायची, सोबतच 2 दालचिनी टाकल्या होत्या त्या देखील काढून घ्यायच्या आहेत। यानंतर एक मोठा मिक्सरचा जार घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण जे आहे ते घालून घ्यायचं आहे। आता याची छान अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। आवश्यकता वाटल्यास मध्ये मध्ये तुम्ही गरम पाणी यामध्ये घालू शकता। अगदी थोडंसं पाणी घालून मी या ठिकाणी हे वाटण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, सोबतच एक जाळी घ्यायची आहे आणि यामध्ये आपण तयार केलेली ग्रेव्ही आहे ती छान अशी गाळून घ्यायची आहे। तर स्पॅच्युलाच्या सहायतेने मी छान अशी ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी गाळून घेतलेली आहे। थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी घालून व्यवस्थित असं मिक्सरचं भांडं हिसळून घेतलं होतं आणि ते देखील छान असं गाळून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता हा मसाला जो आहे तो यामध्ये शिल्लक राहिलेला आहे। हा आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायचा नाही।
तर आपल्या भाजीची ग्रेव्ही आहे ती अगदी छान अशी तयार झालेली आहे। आता मी या ठिकाणी 2 कप इतका दही घेतलेला आहे। तर हे दही अगदी आंबट नाही, त्यामुळे मी 2 कप घेतलेला आहे। तुमचं दही जर आंबट असेल तर तुम्ही 1 कप देखील घेऊ शकता। यामध्ये हळद घातलेली आहे, सोबतच धना पावडर टाकलेली आहे, लाल मिरची पावडर टाकलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, त्याचबरोबर जिरा पावडर घातलेली आहे। तर मसाले तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता। मी साधारण 1 चमचा सर्व मसाले यामध्ये घातलेले आहेत आणि अर्धा चमचा इतकी कसुरी मेथी घातलेली आहे। आणि हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। याची देखील अगदी छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर मी घेतलेलं दही आंबट नाही, त्यामुळे मी दही थोडंसं जास्त वापरत आहे। तुमचं दही जर आंबट असेल तर तुम्ही त्यानुसार दही कमी जास्त करू शकता। तर तुम्ही पाहताय छान अशी पेस्ट आपली या ठिकाणी दह्याची देखील तयार झालेली आहे। आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे। तर कढई नेहमी फ्लॅटच वापरा। यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। साधारण 2 चमचे इतकं मी तेल कढईमध्ये टाकलेलं आहे। याच सोबत 1 चमचा इतका बटर टाकलेला आहे। हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे घालायचे आहेत। तर मी 2 हिरवी मिरची या ठिकाणी कट केलेली आहे आणि 1 इंच आलं बारीक चिरलेलं आहे। 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। तयार केलेली दह्याची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित असं आपण परतून घेऊया। तर अगदी छान असा कलर याला आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि दह्याला अगदी छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर अगदी मस्त असं तेल जे आहे ते सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये भाजीसाठी बनवलेली जी ग्रेव्ही आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। उकळी आल्यानंतर आपण पनीरचे जे काप केलेले आहेत ते ग्रेव्हीमध्ये सोडायचे। तर तुम्ही पाहू शकता मी त्रिकोणी असं पनीर जे आहे हे मी पनीरचे तुकडे जे आहेत ते केलेले आहे। आणि फ्लॅट कढई घेतल्यामुळे तुम्ही पाहताय पनीर जे आहे ते अगदी व्यवस्थित असं पसरून टाकता येतं। थोडीशी कसुरी मेथी त्याचबरोबर गरम मसाला देखील यावरती टाकायचा आहे। तर चिमूटभर गरम मसाला, चिमूटभर कसुरी मेथी मी यावरती टाकलेली आहे। सोबतच आपल्याला फ्रेश क्रीम ॲड करायची आहे। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या ठिकाणी मी मिठाची कन्सिस्टन्सी पाहत आहे। तर मीठ थोडंसं कमी वाटल्यामुळे मी थोडंसं मीठ वरतून टाकले आणि याची छान अशी उकळी आणायची आहे भाजीला। आपली भाजी तयार आहे। आता आपण ती काढून घेऊया। तर मी सर्विंग बाउल मध्ये भाजी काढून घेतीये। वरतून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याचसोबत आपल्याला फ्रेश क्रीम देखील ॲड करायची आहे। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स। थँक्स फॉर वॉचिंग।